राज्य शासनाने चालू केलेली ज्योतिर्मय गोवा ही योजना पहिल्याच दिवसापासून प्रचंड लोकप्रिय झाली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत असल्याचं शनिवारी परवरी इथं दिसून आलं। ऊर्जेची बचत देशाचा विकास हा मंत्र घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उजाला योजना आखली आहे। गोवा सरकारने ही योजना ज्योतिर्मय गोवा या नावाने शुक्रवारपासून चालू केली आहे। या योजनेला पहिल्याच दिवसापासून प्रचंड प्रतिसाद लाभत असल्याचं ठिकठिकाणी दिसून आलंय। परवरी इथं शनिवारी योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती, त्यामुळे आयोजकांचीही धांदल उडाली। ही योजना पहिल्याच दिवशी इतकी लोकप्रिय होईल याची कल्पना कोणी स्वप्नातही केली नव्हती। याच कारणाने आयोजकही गोंधळलेत, त्यामुळे अवघ्या काही तासातच एलईडी दिव्यांचा तुटवडा भासला। असं असलं तरी प्रत्येक कुटुंबाला 3 एलईडी मोफत देण्याचा संकल्प सरकारने घेतलाय, त्यामुळे पुढील 10 दिवस दिव्यांचं वितरण चालू राहणार आहे। गोव्यात सुमारे 5 लाख वीज ग्राहक असून त्या सर्वांना प्रत्येकी 3 एलईडी बल्ब मोफत देण्यात येणार आहेत। म्हणजे एकूण 15 लाखांपेक्षा जास्त बल्बची तरतूद करावी लागणार आहे। त्या 3 बल्बची एकूण किंमत 400 रुपयांपर्यंत असून ते लोकांना मोफत देण्यात येत आहेत। एलईडी दिव्यांचा प्रकाश अन्य बल्बपेक्षा मोठा आणि शांत असतो, शिवाय त्यांना वीजही आधी लागत नाही। त्यामुळे विजेची बचत होण्याबरोबरच ग्राहकांच्या खिशालाही कात्री लागणार नाही। याची जाणीव झाल्यानंच या योजनेला उदंड प्रतिसाद लाभत असल्याचं नागरिकांना बोललं जातंय। बल्ब दिवपाचे ते एका दिसान काबार जावचे ना आणि म्हयनोभर समज आणि थोडे लोक उरले जाल्यार 2 महिने सुद्धा आम्ही दितले। फक्त कितें आयज आहले पळय ते आयज दिल्ले ते लोकांक मातशी अवेअरनेस करपाक की दिवपाक कॉमेंट्स केला। चीफ मिनिस्टर येयल्लो न्हू आयज, चीफ मिनिस्टर येवन चीफ मिनिस्टराच्या हातीन दिल्या। एक 10-15 जाणांक दिवपाचे आसले आणि मागीर सगळ्यांक ते डिव्हिजनान दिवपाचे आसले। त्यामुळे सगळ्यांक मेळटले जेचे कडेन पेमेंटाचे बिल आसा, इलेक्ट्रिसिटीचे कनेक्शनाचे बिल पेमेंट केल्ले रिसंट बिल, आणि जेचे कडेन आयडेंटी कार्ड कसले आयडेंटी कार्ड जाय, हे दोन्ही गोष्टीचे झेरॉक्स कॉपी दिल्यार तुमकां डिव्हिजनान मेळटल्यो।